शेतमजूर आणि दिव्यांगांचं काम होत असेल तर विलीनीकरण करू. शिवसेनेतील विलीनीकरणाच्या चर्चेवर बच्चू कडूंची प्रतिक्रिया. नुसत्या आमदारकीसाठी युती करणारा बच्चू कडू नाही, मुद्द्यासाठी युती करणारे आहोत. शिवसेनेच्या विधान परिषदेतील उमेदवारीच्या चर्चांवर बच्चू कडूंची प्रतिक्रिया. विधान परिषदेबाबत राष्ट्रवादीची बैठक संपन्न. पक्षाकडून आज संध्याकाळपर्यंत एका नावाची घोषणा होईल. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंची माहिती. तर उद्या एक अर्ज भरला जाईल. प्रादेशिक समतोल पक्षीय समीकरण याचा विचार करून निर्णय घेणार, तटकरेंचं स्पष्टीकरण. भाजपचे माजी आमदार संजय केणेकर यांच्या व्हॉट्सअप स्टेटसची चर्चा. संजय केणेकर विधान परिषदेची उमेदवारी न मिळाल्यानंतर नाराज असल्याची चर्चा. जितना बडा संघर्ष होगा, जीत उतनी ही शानदार होगी, स्टेटसमधून व्यक्त केली खतखत. बीडच्या मस्साचोकमधील सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये स्वरूपानंद देशमुख 92 मतांनी विजयी. दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा पराभव. विजयी उमेदवार स्वरूपानंद देशमुख यांनी घेतली धनंजय देशमुख यांची भेट. तर आमचा राजकीय वाद संपला, आम्ही गावासाठी काम करणार. मस्साचोक सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीमध्ये अश्विनी देशमुख यांचा पराभव झाल्यावर धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया. नवनिर्वाचित सरपंचांना दिल्या शुभेच्छा. रायगडमधील दिवेआगरमध्ये तटकरे कुटुंबियांना धक्का. दिवेआगर विकास आघाडीचे विजय तोडणकर सरपंचपदी आले निवडून. मनमानी आणि लोकांना गृहीत धरण्याचं राजकारण चालणार नाही, नवनिर्वाचित सरपंचांचा इशारा. वर्ध्याच्या करंजी काजीमध्ये ग्रामपंचायतीत पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसचा विजय. काँग्रेस कार्यकर्त्यांचा गुलाल उधळत मोठा जल्लोष. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या पराभवासाठी 2.5 लाखांची फौज नेमण्यात आली. निवडणुकीमध्ये सामदाम दंडभेदचा वापर करण्यात येतोय. निवडणुकीमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न. खासदार संजय राऊत यांचा. खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची पुण्यातील घरी जाऊन घेतली भेट. राऊतांनी मुरलीधर मोहोळ यांच्या प्रकृतीची केली विचारपूस. लवकरात लवकर बरं होण्याच्या दिल्या सदिच्छा. अमरावतीमध्ये मंत्री नितेश राणे यांच्या परतवाड्यातील सभेला अखेर पोलिसांची परवानगी. मात्र सभा जयस्तंभ चौकाच्या जागी दुरानी चौकामध्ये होणार. सकल हिंदू समाजाकडून संध्याकाळी 5 वाजता सभेचं आयोजन. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या त्रिशताब्दी महोत्सवानिमित्त गोदा ते नर्मदा जनजागृती यात्रेचं आयोजन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.